वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस. आणि हा वर्ष कसा गेला ना खरंच कळलं नाही. बिकॉज ह्या वर्षी खूप चांगल्या गोष्टी आमच्या जीवनात झाल्या. ते म्हणजे की जियाना प्री स्कूलमध्ये गेली आणि तो एक नवीन एक्सपिरियन्स होता, नवीन फेजसुद्धा होता आमच्या लाईफमध्ये. नवीन घरामध्ये आलो आम्ही. हे नवीन घरात येऊन सुद्धा आम्हाला आता फेबमध्ये 1 वर्ष होणार आहे. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहे जे फिटनेस रिलेटेड होत्या त्या आम्ही अचीव केल्या. बरेच गोल्स आहे जे अजून करायचे आहे ते 2026मध्ये नक्कीच अचीव होतील. बऱ्याच गोष्टी प्लॅन आउट केल्या होत्या अकॉर्डिंग टू प्लॅन. सगळ्या गोष्टी टिल डेट तर प्रॉपर आहे. काय म्हणतो? इम्पॉर्टंट आमच्यासाठी होतं आमची फिटनेस आणि त्याच्यासोबत एक नवीन घर, ते आम्ही अचीव केलेलं आहे. आणि आपण असं काही विचार नव्हता केला की इतकं सगळं फर्निचर पण करू म्हणून, आणि ते सुद्धा झालं. तर येस, 2025 खरंच खूप अमेझिंग होता. आणि आता 2026मध्ये भरपूर काही आम्ही गोष्टी प्लॅन आउट केलेल्या आहे. जे आमचे गोल्स आहे ते सुद्धा आम्ही नक्कीच अचीव करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. येस. आणि नॉट ओनली 2025 बट आम्ही जेव्हापासून एकत्र आले ना दरवर्षी आम्ही अपग्रेड झालो आहे आमच्या जीवनामध्ये. 2021 पासनं प्रत्येक गोष्टी नवीन ॲड ऑन झालेली आहे लाईफमध्ये. जसं ह्या वर्षी घर ॲड ऑन झालं आहे. सो वी आर होपिंग फॉर द बेस्ट. 2026मध्ये अजून काहीतरी नवीन होईलच. बिकॉज आपला जो गॉड आहे तो लिमिटवर नाही आहे. त्याच्या एक्सपेक्टेशनच्या वर तो नेहमी आम्हाला देतो आहे. जे माझ्या जीवनामध्ये जियान आणि प्रणव आहे, दोन्ही माझ्या फॅमिलीज आहे ज्या इतक्या कॉपरेटिव्ह आहे. देवानी सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या लाईफमध्ये. इट इज जस्ट बिकॉज ऑफ हिम. आणि जे लाईफ आज मी जगत आहे ना, इट इज जस्ट बिकॉज ऑफ जीसस. आणि लाईफ खूप स्मूथ आहे, फुल ऑफ फेवर. जी लाईफ आम्ही जगतोय ती फुल ऑफ फेवर आहे. आज आईबाबा इथे नाही आहे. आईबाबा वर्ध्याला गेले होते, ते आता रात्री येतीलच. पण ते नाही आहे तर असं मिसिंग होत आहे काहीतरी. चला माझ्या फ्रेंड्स लोकांचे खूप फोन येते. आम्ही ऑलरेडी लेट झालोय बिकॉज आम्ही थोड्या वेळापूर्वी गेलो होतो जिममध्ये. आम्ही जिममध्ये गेलो होतो. आता आम्ही फ्रेशन अप झालो आणि आता आम्ही जातोय पार्टीमध्ये. तर इथून पुढे काय होईल हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तयारी स्ट्रीट चालू आहे. असं खाली ठेव ना बेटा. चल अगं दे ना, मी पकडते ना जियाला. माझी मॉडेल जियाला ती पकडूच देत नाही. दे मी पकडतो. नाही मी पकडते. चल चल आम्ही पकडते. हेलो, आज ये केएल विंग के मेंबर जल्दी से जल्दी आई विंग के फ्रंट पे आइए. हम ऑलरेडी लेट हुए हैं. बाकी इवेंट्स और लाइंड अप है. और आते टाइम पे प्लीज आपका एंट्री बैंड पहन के आइए. अरे वाह. सभी लोग बच्चे जिन जिन लोगों को एंट्री बैंड दिया है प्लीज वो एंट्री बैंड पहन के आइए. हेलो हेलो, बस सभी से नम्र निवेदन.
इयर. बापरे. 8:30ला पोहोचले वाटते तुम्ही है ना. हा हा दीदी ये बैग लेके जाओ. हा हा. ये काय खाल्लं तू? काय खाल्लं सांग. मुळाचा पराठा. मुळाचा पराठा. तर काल रात्री पार्टी खूप छान झाली, खूप एन्जॉय केला आम्ही. तिथे काहीच बोललो नाही बिकॉज इतका आवाज होता. आमच्या सोसायटीमध्ये 3 ते 4 पार्टी सोबत सगळ्या कंटिन्यू सुरू होत्या, त्याच्यामुळे भरपूर असा डीजेचा आवाज होता. पण आम्ही खूप एन्जॉय केला. रात्री 2 वाजले आणि जियाना सुद्धा इतकं छान कोऑपरेट केलं जियानाने. जियाना पण मस्त एन्जॉय केलं 2 वाजतापर्यंत, हे ना ग. आणि आता आमचं सगळ्यांशी बोलून झालंय, माई आबा मम्मी पप्पा, हे ना. आता सगळ्यांना विश केलं, हॅपी बर्थडे म्हणून विश केलं. हॅपी बर्थडे. आणि बाबा मला पण म्हणतात दीपाली म्हटलं काय बाबा मला म्हणतात हॅपी बर्थडे. बर्थडे ती क्लिपच घ्यायला विसरली मी. असं आहे. म्हणजे जियानाच्या याच्यामध्ये जियाना सगळ्यांना हॅपी बर्थडे म्हणत होती ती. मम्मी पप्पासोबत सुद्धा बोलून झाले आहे. आता फक्त रोशुताईसोबत बोलायचं बाकी आहे बिकॉज ते लोक पण बाहेर गेले होते. तर ऑब्विस आहे की आज सगळे लेटच उठले असेल. आता वाजले आहेत 12 आणि प्रणवला आज ऑफिसला सुट्टी 5. बघा हिचे 5 वाजले, आमचे तर 12 वाजले. जाण्याचे काही प्लॅन्स होते बट रश इतका असतो त्याच्यामुळे आम्ही कुठेच जात नाही. मॉर्निंग पासून म्हणत आहे मॉलला जायचं आहे. तिला सांगितलं आज मॉल बंद आहे. जियाना मॉल बंद आहे ना आज. म्हणून आज घरीच राहू, नेटफ्लिक्स बघू छान. छान जेवण करू. आता झालं असं, तिथे बॉटल ठेवली होती साईडला. मी तिला बोलली, प्रणव बाहेर गेला होता, मी तिला बोलली म्हणतं जियाना प्लीज मला बॉटल दे ना. मला बोलते नाही देत. म्हणते ठीक आहे मी स्वयंपाक नाही करणार. लगेच धावत गेली, बॉटल आणली. मला म्हणते हे घे बॉटल, स्वयंपाक करा, भाता बनव. असं आहे. खाणं इम्पॉर्टंट आहे आम्हाला. खाऊ तर छान असं स्ट्रॉंग राहू. चला तर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येस, अशीच आनंदी राहा. नव्या स्वप्नांसोबत, नव्या आशांसोबत 2026 स्पेंड करा. जे काही गोल्स असेल तुमचे, माइलस्टोन्स असेल, अचीव करा आणि आनंदी राहा. फॅमिली सोबत खुश राहा. बाय. चला मग. चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय. इथे बाय.